तुम्ही आज तुमचं बघायचं ना. ते पुढे जा. अच्छा अच्छा हां. आहे. नेमकं का तपास यंत्रणेला भेटत नाही असे विचारणा देखील होते आहे. काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? खरोखरच ही बाब तपास यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आणि अतिशय गंभीरही आहे. मला असं वाटतंय की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊनच राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एकाच वेळेला 3 तपास यंत्रणांकडनं समांतर ह्या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. असं असतानाही या तपास यंत्रणांना अजूनही एक आरोपी सापडत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा घ्यायचा का मग ह्या महाराष्ट्रातल्या नागरिकांनी की कायदा व सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहे त्यांनाच या प्रकाराचं गांभीर्य समजलेलं नाही. त्यामुळे या आरोपीच्या अटकेकडे सगळ्यांनी आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शिंदे समितीला मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. उशीर झाला असं वाटतं? अगदी बरोबर आहे की याच्यामुळे आता या समितीच्या मुदतवाढीमुळे पुढचे सर्टिफिकेट्स मिळणं किंवा पुढचे पुरावे शोधणं आणि त्या आधारे जे म्हणजे पात्र आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तरुण आणि युवकांना पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये किंवा पुढच्या तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे ही मुदतवाढ दिल्याबद्दल शासन निसंशय प्रशंसेस पात्र आहे. खरं तर जरांगे पाटील 15 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाच्या भूमिकेत असल्याचं बोललं जाते, कारण की ती भूमिका देखील ते स्पष्ट करते. मात्र तुमची भूमिका नेमकी काय असेल आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची भूमिका? आता या बाबीकडे आपल्याला असं बघावं लागेल की मनोज जरांगे हे समाजाचं सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरती नेतृत्व करत आहेत आणि समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरच मेटे साहेबांनी अनेक वर्ष लढा दिलेला आहे. अनेक वर्ष लढा दिलेल्या एका कार्यकर्त्याची मी पत्नी किंवा या मराठा जातीतली एक महिला, एका अर्थाने मी मराठा जातीतली एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की या नेतृत्वाबद्दल मी न बोलता त्यांची जी काही भूमिका आहे ती भूमिका त्यांनी तपशिलाने मांडल्यानंतर, कारण आज मितीस शासनाने SC-BC-मधनं 10% आरक्षण दिलेलं आहे, तर त्या आरक्षणाबाबत त्यांची काय नेमकी मागणी आहे ही त्यांनी तपशिलाने मांडल्यानंतर त्यावर भाष्य करणं योग्य होईल. देशमुख खात्या प्रकरणामध्ये मंत्री मुंडेंचा राजीनाम्यासाठी दबाव अजितदादांवरती टाकला जातो आहे आणि विविध नेत्यांकडून देखील ती मागणी केली जाते. मात्र तुम्ही कसं या सगळ्या गोष्टीकडे पाहताय? मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये आपण तपास यंत्रणांचं कामकाज म्हणजे तपास सध्या कोणत्या स्टेजवरती आलेला आहे आणि तो नेमका पुढे कसा जाणार आहे, कसा गेला पाहिजे याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि आता तर या प्रकरणामध्ये मोका लागलेला असल्यामुळे इथे तुम्हाला तपास यंत्रणांना का विशिष्ट वैधानिक मुदतीमध्ये ही चार्जशीट फाईल करायची आहे. तर ती चार्जशीट जास्तीत जास्त परफेक्ट कशी फाईल होईल, ती वैधानिक मुदतीमध्ये कशी फाईल होईल हे सगळं बघितलं पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीबाबत वारंवार सुतोवाच केलं जातं आहे. या सगळ्या गोष्टींवरती आपण कॉन्सन्ट्रेट करून या सगळ्या आरोपींना शिक्षेप्रत नेण्यासाठी कामकाज व्हावं याच्यावरती लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतंय. साहेबांचं जे स्वप्न होतं स्मारकाचं ते अपूर्ण आहे, त्याच्यावर काही अपडेट आले तरी? अगदी बरोबर. म्हणजे साहेबांनी जेव्हा ह्या समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून ते आजतागायत या समितीला अध्यक्ष नेमण्यात आलेला नाही आणि नेमण्यात आलेला असेल तर निदान आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या नॉलेजमध्ये तरी ते नाही. त्याचबरोबर कफ परेडवरती ह्या समितीच्या जे काही तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय निर्माण करण्यात आलं होतं ते कार्यालय देखील आत्ता अतिशय दुरावस्थेमध्ये आहे. याचाच अर्थ या समितीचं कामकाज सुरू झालेलं नाही. म्हणजे शेवटचं जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तोंडी स्थगितीमुळे हे कामकाज थांबवण्यात आलेलं आहे. यापूर्वी देखील आम्ही शासनाला विनंती केलेली होती की नेमकं कुठल्या कारणामुळे हे आजतागायत काम सुरू होऊ शकलेलं नाही हे शासनाने ह्या सगळ्या शिवप्रेमींना विश्वासात घेऊन एकदा सांगणं गरजेचं आहे. आणि याच शिवप्रेमींना पुढे घेऊन मग ही स्थगिती उठवण्यासाठी काय करता येऊ शकेल, काय केलं पाहिजे हे देखील शासनाने आता गांभीर्याने पाहिलं पाहिजे. तुम्ही वैयक्तिक काही याबाबत पाठपुरावा करणार का? निश्चितच आम्ही शिवसंग्राम म्हणून या बाबतीमध्ये वैयक्तिक पाठपुरावा करणारच आहोत. जसं मुंबईला आपण बघितलं मेट्रोसाठी प्रकल्प तिथे पण काम चालू आहे, पण स्मारकालाच अडचण का? अगदी बरोबर आहे की ह्या
कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये देखील आवश्यक त्या परवानग्या म्हणजे पर्यावरण विषय घेऊनच त्यांनी ते कोस्टल रोडचं काम पूर्ण केलं असेल. मग इथे तर हा अवघ्या महाराष्ट्राचाच नव्हे, मी तर म्हणेन की भारताच्या अस्मितेचा प्रश्न आहे. शिवस्मारक जागतिक दर्जाचं हे शिवस्मारक मुंबईत व्हावं ही पूर्ण भारतीयांची अस्मिता आहे. मग इथे ही दिरंगाई का होते आहे याचा शासनाने एकदा तो सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन किंवा शासकीय पातळीवरनं प्रशासकीय पातळीवरनं याचा लेखाजोखा सगळ्यांच्या समोर मांडणं गरजेचं आहे.